प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी मॅडम यांची ऑन दी स्पॉट कारवाई। एवढी मोठी कारवाई पाहून दुसरे दुकानदार अक्षरशः गेले पळून। नवीन मोंढ्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विरोधात धडाकेबाज कारवाई। प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी करिश्मा चौधरी मॅडम यांनी अवैध धंद्याविरोधात कारवायांचा धडाका लावला असून चंदनजिरा पोलीस ठाणे हद्दीत 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दण आणल्याचे दिसून येत आहे। चंदनजिरा परिसरात अवैध धंद्यांवर करिश्मा चौधरी मॅडमने टाईट फिल्डिंग लावली असून आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत परिसरातील अवैध धंद्यांचा लेखाजोखा स्वतः तपासत आहेत। नवीन मोंढा भागातील काही दुकानात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू सर्रासपणे विकत होत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी करिश्मा चौधरी मॅडम यांना लागली होती। त्या अनुषंगाने मॅडम आपल्या फौजफाट्यासह सोबत आयशर वाहन तसेच लोडिंग ऑटोमध्ये गॅस कटर इत्यादी सामान घेऊन ऑन दी स्पॉट कारवाई करण्यासाठी नवीन मोंढ्यातील खेरोडकर कंपनी ट्रेडर्सवर धडकल्या। एवढ्या मोठ्या फौजफाट्यासह ऑन दी स्पॉट कारवाई होत असल्याचे पाहून परिसरातील व्यापाऱ्यांना सुद्धा घाम फुटला। ज्यांच्या दुकानात अवैधरित्या सुगंधी तंबाखू होती असे दुकानदार घाबरून दुकाने बंद करून अक्षरशः पळून गेले, तर काही दुकानदारांनी कारवाईच्या भीतीने दुकानेच उघडली नाही। मॅडमने अवैधरित्या सुगंधी तंबाखू विकणाऱ्या 2 दुकानावर छापा मारला असून या कारवाईमध्ये 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जालना शहरातील नवीन मोंढा भागातील खेरोडकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स या दुकानामध्ये कारवाई करण्यात आली असून मानवी आरोग्यास घातक असलेला व शासनाने प्रतिबंधित केलेल्या वेगवेगळ्या कंपनी व ब्रँडच्या सुगंधित तंबाखू, पान मसाला वाहतूक करणारे वाहन असे एकूण 5,61,000 रुपये इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी अन्न व औषध विभाग जालना यांना पत्रव्यवहार करण्यात पोलिसांच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी डीवायएसपी करिश्मा चौधरी मॅडम, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक MB स्कॉट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसूब वेताळ, हुसेन अफसर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, संतोष वनवे, गजानन जारवाल, रवी देशमुख, अभिजित वायकोस, कडुबा सोनवणे, नवनाथ पाटील, वाहन चालक परमेश्वर हिवाळे, गौतम बोबडे इत्यादींच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे। आम्हाला मिळालेल्या गुप्त माहिती बातमीदारामार्फत जालन्यातील नवी मोंढा भागातील सुगंधित जर्दा व्यापारावरती छापा घातला असता 2 ठिकाणी आम्ही खेरुडकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स दोन्ही ठिकाणी सुगंधित जर्दा मिळून आला असून अजून काही गोडाऊन्स असल्याची आम्हाला माहिती आहे आणि ती कारवाई सध्या चालू आहे। साधारणतः किती रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे? सध्या तर सध्या ती प्रक्रिया चालू आहे, पण खेरुडकर कडून जवळपास 3-3.5 लाखाचा माल जप्त केला असून एक छोटा ॲप जप्त करण्यात आलेला आहे।